आज आपण आलू मॅक्रोनीची भाजी बनवणार आहोत, तेही छान अशी झणझणीत आणि चविष्ट। ही एक सिंधी रेसिपी आहे। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मॅक्रोनी घेतलेली आहे अर्धा पाव। आता आपल्याला ही मॅक्रोनी शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे पाणी उकळायला ठेवलेली आहे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मॅक्रोनी टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता या प्रकारे अधूनमधून परतत राहायचं आहे। आता आपण ही मॅक्रोनी शिजू देऊया, तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे 3 कांदे कापून घेतलेली आहेत, ते मी इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे। त्याचबरोबर थोडंसं लसूण सोलून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि थोडासा अद्रक घेतलेली आहे। एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे छान असा पेस्ट करून घ्यायचा आहे कांदा, लसूण आणि अद्रकचा। त्याचबरोबर मी इथे 2 टमाटरचं सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे। आणि काही वेळानंतर बघू शकता इकडे मॅक्रोनी छान अशी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही मॅक्रोनी काढून घेऊया। एका चालणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे या मॅक्रोनीमधला पूर्णपणे हा पाणी काढून घ्यायचा आहे, बघू शकता या प्रकारे। तर मी इथे एक चालणी घेतलेली आहे, त्याखाली एक वाटा ठेवलेली आहे आणि ही मॅक्रोनी काढून घेतलेली आहे। आता आपण यावरून थंड पाणी टाकूया। थंड पाणी टाकल्यामुळे हे एकमेकाला चिपकत नाही आणि ओव्हर कुकिंग थांबते। तर पाणी टाकून असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर मॅक्रोनी तयार झालेली आहे। त्याचबरोबर इथे मी आलू पण उकडून कापून घेतलेली आहे सोलून। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे। तर मी इथे 2 तेजपान टाकलेली आहे, थोडासा जिरा टाकलेली आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तर बघू शकता मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेली आहे। आता यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जो आपण कांदा, लसूण आणि अद्रकचा पेस्ट तयार करून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। सर्वच टाकून घेत आहे मी इथे, बघू शकता तुम्ही। आता याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपण याला शिजू देऊया काही वेळ। काही वेळानंतर बघू शकता पूर्णपणे छान असा लालसर आलेला आहे कांदा, लसूण, अद्रकचा पेस्ट, म्हणजे छान शिजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर, त्याचबरोबर धना पावडर टाकायचं आहे। तर धना पावडर मी इथे 2 चमच टाकत आहे। त्याचबरोबर 1 चमच मी इथे अथर्व मसाला टाकत आहे, तुमच्याकडे कोणताही गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता। 1.5 चमच मिरची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर 1 चमच मीठ टाकलेली आहे, 1 चमच आणखीन थोडासा। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी जास्त मसाले टाकायची काही आवश्यकता नाही आहे, कोणताही एक गरम मसाला आणि धना पावडर टाकले तरी होऊन जाणार। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकून घेऊया। टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरच्या पेस्टला छान असं शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता परतून घेतलेला आहे, आता शिजू देऊया। काही वेळानंतर बघू शकता हा टमाटरचा पेस्ट पण छान शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही, तेल पूर्णपणे अलग निघालेला आहे, म्हणजे मसाला छान शिजलेला आहे। आता मी याच्यामध्ये आलू टाकलेली आहे, जे आपण उकडून ठेवलेले होते, उकडून मी सोलून कापून घेतलेली आलू आणि ते मी इथे टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे मॅक्रोनी पण टाकून घेतलेली आहे, जी आपण उकडून ठेवलेली होती। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। तर पाणी इथे मी आधी अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त टाकत आहे। त्यानंतर आता मिक्स करून घेऊया आणि लागेल तर आणखीन पुन्हा पाणी टाकूया। तर बघू शकता आता हे घट्ट घट्टच दिसत आहे। या भाजीला आपल्याला पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण जसजशी भाजी थंडी होत जाणार तसतसं म्हणजे ही घट्ट येत जाणार, म्हणून पाणी थोडं जास्तच टाका। आणि बघू शकता आता मी आणखीन इथे पाणी थोडंसं जास्त टाकलेली आहे, म्हणजे आणखीन अर्धा ग्लास, म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे टाकलेली आहे पूर्ण मिळून। आता झाकून ठेवूया आणि उकळी येऊ देऊया, म्हणजे 2च मिनिटं झाकून ठेवायचं आहे, फक्त 2 मिनिटापेक्षा जास्त झाकायचं नाही आहे। 2 मिनिटानंतर बघूया, छान अशी भाजीला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि आता ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर छान असा बारीक कापून घ्यायचा आहे आणि थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे।
कोथिंबीर टाकलेलं आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद केलेली आहे मी आता. तर बघू शकता आलू मॅक्रोनीची भाजी तयार झालेली आहे. खूपच चविष्ट लागते आणि ही एक सिंधी रेसिपी आहे. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि बघा किती मस्त अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे. खूपच चविष्ट, कमी मसाल्यांमध्ये छान अशी झणझणीत भाजी बनते ही. तर तुम्ही पण ही आलू मॅक्रोनीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.